सलामीची जोडी दाखल झाली. रणजित मोडक ऑन स्ट्राईक, गणेश नॉन स्ट्राईकच्या दिशेने. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती फार मोठी विकेट. फलंदाज होतोय बाद. पहिल्या क्रमांकाचा धक्का बसलाय. विकेट. बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. अमोल मोडक. पहिल्या चेंडूवरती विकेट आली आहे. रणजित मोडक गोल्डन डक विकेटची शिकार ठरलेत आणि एक चांगली गोलंदाजी संतोष चव्हाण यांची म्हणावी लागेल. मॅच महत्त्वपूर्ण आहे दोन्ही टीमसाठी. यानंतर शेवटचा सामना हरिश्चंद्र साबळे युवा मंच विरोधामध्ये चक्रधर फायटर्स. या दोन संघांमध्ये यानंतरची मॅच आपल्याला पाहायची आहे. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल. आक्रमण आल्या सरशी आक्रमण आणि हा चेंडू लँड होईल सरळ सीमारेषेच्या बाहेर. शिवछत्रपतींचा छावा. मिळाल्या 6 धावा. षटकार. षटकाराने संघाचं खातं उघडलंय. 6 धावा धावफलकावरती आहेत. सुरुवात इथे आल्या सरशी आपल्या डावाची अमोल मोडकला जॉब करताना पाहायला मिळालेत. स्वामी विवेकानंदांनी देखील सांगितलं ज्या गोष्टीची सुरुवात चांगली त्या गोष्टीचा शेवट देखील चांगलाच होतो. सुरुवात तर अफलातून होताना पाहायला मिळाली आहे. हो मुश्किल है पत्थर से उससे लड़ने का जज्बा पर्वत सा होना चाहिए. तुझे रोकेंगी जो चिंगारी तेरे भीतर ज्वाला दहकनी चाहिए. हो कहीं से भी शुरुआत बस शुरुआत होनी चाहिए. शुरुआत होनी चाहिए. 2 क्षेत्ररक्षकांची जरी इथे देखील भेदली आहे. हा देखील चेंडू सीमारेषेच्या बाहेर आहे. सनसनाटी जलवा चौकार. 4 रन. धावफलकावरती 10. गोलंदाज सज्ज होत आहेत संतोष. आक्रमणाला सुरुवात देखील होताना पाहायला मिळेल. मॅच महत्त्वपूर्ण आहे दोनही टीमसाठी. कोण बाजी मारणार ह्या मॅच मध्ये? शंकरजी चौगुले साहेबांच्या माध्यमातून प्रत्येक विकेटला 500 रुपयाचं कॅश प्राइज. लागोपाठचे 2 विकेट घेत असतील तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज आणि लागोपाठचे 3 विकेट घेत असतील तर 3000 रुपयाचं कॅश प्राइज. शंकरजी चौगुले साहेबांच्या माध्यमातून हे पारितोषिक आहे. परंतु इथे डेड बॉल पंचांचा इशारा आला जाईल. गोलंदाज सज्ज होत आहेत. इथे देखील मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. डिक्लेरेशन झोनच्या दिशेने चेंडू जातो. 1 धाव डिक्लेअर स्वरूपात येईल. धावफलक 1च्या मदतीने 11. 11 रन ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. पहिल्या क्रमांकाचा षटक अजूनही मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे. इथे देखील आक्रमण होत आहे समोरच्या दिशेने. फटका तर फसलाय परंतु इथे खिलाडी के मस्तक पे दस्तक. क्षेत्ररक्षक झालाय दर्शक आणि दर्शक झाले दिवाने. षटकार. धावफलकावरती 17 धावा एका गाडीच्या मोबदल्यामध्ये. पहिलं षटक अजूनही मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे.
गोलंदाज सज्ज होतील. इथे देखील मोठा फटका घेण्याचा प्रयत्न, मिस टाइम शॉट पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक झेल घेण्यासाठी प्रयत्न आहे, झेल सुटलाय, झेल सुटलाय. पडझड जाणवतीये. बॅकअपचं काम होईल तोपर्यंत धावांसाठी धावा धाव. 3 धावा येतील. धावफलक 3च्या मदतीने पुढे जाते. पहिलं षटक संपलं. 1 बाद 20 धावा धावफलकावरती आहे. उर्वरित 3 षटकांचा अर्थात 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे. तर वैयक्तिक 20 धावा, सर्वच्या सर्व धावा अमोल मोडक यांच्या पाहायला मिळत आहेत. चला स्पीडअप करा, विनंती आहे. इथे देखील आक्रमण समोरच्या दिशेने. नो बॉलचा इशारा आहे. नो +2, 3 धावा अवांतर स्वरूपात येतील. धावफलकावरती 23 धावा पाहायला मिळत आहेत. बोनस स्वरूपात धावांचा पाऊस. यानंतरचा चेंडू मात्र फ्री हिट. फ्री हिट गेंद, फ्री हिटचा खरपूस समाचार घेतला जाणार का? प्रणव पुन्हा एकदा मारा करण्यासाठी सज्ज होतील. स्ट्राईकच्या दिशेने अमोल मोडक. इथे आक्रमण, आक्रमण झालंय. चेंडू उंच हवेमध्ये. इथे देखील झेल सुटलाय, परंतु फ्री हिट विसरून चालणार नाहीये. तोपर्यंत 2 धावा येतील. धावफलक 2च्या मदतीने 25 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. दुसऱ्या क्रमांकाचं षटक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे. ऑनफिल्ड डिसिजन असेल आणि पंचांचा निर्णय आला. 1 रन शॉट आहे, अर्थात एकच धाव आहे. चोवीस धावा आहेत. प्रणव निगडे पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. डेड बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून आला जाईल. नो बॉल, नो बॉल पंचांचा इशारा आहे. चेंडू उंच हवेमध्ये. क्षेत्ररक्षक आहे चेंडूच्या खाली. फेकी होतीये तोपर्यंत 2 धावा. नो +2, 3 धावा अवंतर स्वरूपात येतील. धावफलक 3च्या मदतीने पुढे जाईल. 27 धावा एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये आहेत. फ्री हिट, यानंतरचा चेंडू फ्री हिट पाहायला मिळेल. उघड्या डोळे पहा नीट. यानंतरचा चेंडू मात्र फ्री हिट. गोलंदाज सज्ज आहेत. इथे देखील समोर दिशेने आक्रमण आहे. मिडॉन क्षेत्रामध्ये चेंडू अडवला आहे. एक सिंगल येते. एका धावेबरोबर धावफलक पुढे सरसावेल. धावफलकावरती 28 धावा आहेत एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. दुसऱ्या क्रमांकाचं षटक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ असलेलं पाहायला मिळेल. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून अवांतरच्या मदतीने 29 धावा. अवांतर धावांचा पाऊस या षटकामध्ये पाहायला मिळतोय. बॅटने आक्रमण आहे. स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चेंडू खेळला आहे आणि हा चेंडू देखील सरळ सीमारेषेच्या बाहेर जाऊन दाखल होतोय. हे रास्ते हे 4 के चौकार.
चौकाराच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. ना तेरी ना मेरी, धावफलकावरती डबल तेरी. इथे देखील आडव्या बॅटने मिड विकेट क्षेत्रामध्ये चेंडू खेळला आहे आणि हा देखील चेंडू सीमारेषेच्या बाहेर आहे. लागोपाठचा दुसरा देखील आलाय. वा भाई वा, 4 रन चौकार. गणेश चव्हाण मैदानाच्या आतमध्ये आग ओकतोय. एका बाजूने सुरुवात अमोल मोडक यांनी देखील चांगली करून दिली. शून्यावरती रणजित जरूर बाद झालेत, परंतु त्यानंतर अमोल मोडक आणि गणेश चव्हाण चांगली भागीदारी या दोन फलंदाजांची पाहायला मिळेल. चांगली पार्टनरशिप आहे. गोलंदाज सज्ज होतील मारा करण्यासाठी. प्रणव इथे देखील समोरच्या दिशेने हवाई तडाखा. नो बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून. नो प्लस षटकार. बोनस स्वरूपात 7 धावा येतील. यानंतरचा चेंडू फ्री हिट. 44 धावा एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. इथे देखील मोठा फटका तर खेळलाय. चेंडू उंच हवेमध्ये पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षक आहेत चेंडूच्या खाली. फ्री हिट विसरून चालणार नाही. तोपर्यंत 2 धावा येतील. धावफलक 2च्या मदतीने 46. हा चेंडू इथे सुरेख. षटक संपेल दुसऱ्या क्रमांकाचं. 2 षटकांचा खेळ संपतोय. 1 बाद 46 धावा आहेत. या षटकामध्ये तब्बल 26 धावा कुठून काढलेल्या पाहायला मिळाल्या. उर्वरित 2 षटका अर्थात 12 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. व्हाईट बॉल. व्हाईट बॉल. सत्तेचाळीस धावा आहेत. गोलंदाज सज्ज होतील. अनिकेत हा देखील चेंडू समोर दिशेने खेळून काढला. क्षेत्ररक्षक आहे. मिडॉन क्षेत्रामध्ये चांगले क्षेत्ररक्षण होताना पाहायला मिळेल. वेगवान सिंगल आली आहे. धावफलक 1च्या मदतीने पुढे जाते. धावफलकावरती 48 धावा. षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे. हा चेंडू सुरेख लाजवाब. बॅट आणि बॉलचा संपर्क कोणत्याच प्रकारचा नाहीये. डॉट चेंडू येताना पाहायला मिळतोय. इथे देखील आडवा बॅटने आक्रमण तर केलंय. स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक आहे. झेल टिपलाय.
OUT आउट. फलंदाज बाद आहे. न्यू बॅटर शिवम मोडक मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. 48 धावसंख्येवरती दोन फलंदाज तंबूच्या आश्रयाला पोहोचलेत. धावसंख्येला ब्रेक लावण्याचं काम अनिकेत करणार का, प्रश्नचिन्ह आहे. गोलंदाज सज्ज होत आहेत. इथे देखील आक्रमण समोरच्या दिशेने परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. चेंडू हवा यात्रेला जाऊन पोहोचलाय. बंगाली रसगुल्ला. षटकार. चिरन. षटकाराच्या मदतीने धावफलक पुढे जाते. 54 ऑन बोर्ड. 54 धावा दोन गाड्यांच्या मोबदल्यामध्ये पाहायला मिळत आहेत. धनराज साठे सर कॉम्बॉक्स मध्ये संपर्क करा. इथे देखील आडबाटने दिशा दिली आहे. डिक्लेरेशन झोनच्या दिशेने चेंडू जातोय. एक सिंगल डिक्लेअर स्वरूपात येईल. एकच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. 55 धावा आहेत दोन गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. अनिकेत पुन्हा एकदा सज्ज आहेत. इथे देखील आडोबॅटने दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक धावतील. चेंडूच्या पाठमोर चेंडू अडवलाय. सिंगल तर घेतली आहे. दुसऱ्या धावेसाठी पलायन आहे. 2 धावा येतील. धावफलक 2च्या मदतीने पुढे जाते. 57 धावा दोन गाड्यांच्या मोबदल्यामध्ये पाहायला मिळत आहेत. तीन षटकं संपली. 2 बाद 57 धावा. शेवटचा आणि अंतिमचं षटक बाकी आहे. शेवटचं षटक अभित मोडक गोलंदाजीच्या माध्यमातून येतील. इथे देखील आक्रमण समोरच्या दिशेने. हवाई धडाका. चेंडू लँड होतोय सीमारेषेच्या बाहेर. षटकार. षटकाराच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. 63 धावा दोन गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. शेवटचा आणि अंतिमचं षटक आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. डेथ ओव्हर हाणामारीचं षटक म्हणून या षटकाकडे फलंदाज पाहत आहेत आणि पहिल्या चेंडूवरती आक्रमण होताना पाहायला मिळाले. इथे देखील आडव्या बॅटने मोठा फटका तर खेळला आहे. हा चेंडू देखील लँड होतोय सरळ सीमारेषेच्या बाहेर. वाघाची धाड आणि फोडला पहाड. लागोपाठचा दुसरा देखील आलाय. षटकार. एकूण 70 धावा दोन गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. लागोपाठचे 2 आलेत. लागोपाठचा तिसरा येणार का. इथे बॅकफुटवरती सरकले. दिशा दिली आहे. समोरच्या दिशेने हलक्याच्या हाताने चेंडू खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतायत. सिंगल डबलचं समीकरण. 2 धावा येतील. धावफलक 2च्या मदतीने 71 ह्या धावसंख्येवरती जाऊन पोहोचलंय. 71 धावा दोन गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. कमबॅक करणारे चेंडू आता गरजेचे आहेत. इथे देखील हलक्याच्या हाताने दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतील. 2 धावा येत आहेत. धावफलक 2च्या मदतीने 73. अजूनही अंतिमच्या षटकातील अंतिमचे काही चेंडू बाकी आहेत.
गोलंदाज सज्ज होतील मारा करण्यासाठी. इथे देखील आक्रमण होत आहे समोरच्या दिशेने. झेल सुटलाय. डेड बॉल. डेड बॉल पंचांचा इशारा आला जाईल. गोलंदाज सज्ज होत आहेत मारा करण्यासाठी. हा चेंडू देखील पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न. यष्ट्यांच्या पाठीमागून नक्कीच वध होतोय आणि फलंदाज होईल बाद. 14 चेंडू आणि 43 धाब्यांची खेळी अमोल मोडक यांची पाहायला मिळाली आहे. एकदा जोरदार टाळ्या त्या खेळीसाठी झाल्याच पाहिजेत. आतापर्यंत वैयक्तिक धावसंख्येमध्ये सर्वाधिक धाबा अमोल मोडक यांच्या पाहायला मिळाल्यात. काल अमित मोडक यांच्या 49 वैयक्तिक धावा आपण पाहिल्या होत्या आणि आज अमोल मोडक यांच्या 43 धावा आपण पाहिल्यात. अर्थात दोन्ही खेळाडूंमध्ये दोन्ही संघांमध्ये बलाढ्य ताकदीचे फलंदाज आहेत हे विसरून चालणार नाहीये. इथे देखील आडोबॅटने दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतील. सिंगल तर घेतली आहे. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. तिसऱ्या धावेसाठी देखील प्रयत्न आहे आणि इथे पंचांकडे दाद देखील मागितली जाईल. पंचांचं बोट आकाशाकडे जात आहे. फलंदाज होईल बाद. 4 षटकांचा खेळ संपलाय. बनवल्या गेल्या धावा 75 बनवल्यात. 76 धावेंचं टार्गेट. बघा रनआउट आहे किंवा नाही यासाठी तिसऱ्या पंचांकडे निर्णय आहे. OUT आउट. अर्थात 2 धावा असतील. 75 झाल्यात. 76 बनवायचे आहेत.
यानंतरच्या मॅचचा टॉस आपण करतोय पहिलवान हरिश्चंद्र साबळे युवा मंच त्यांच्या विरोधामध्ये चक्रधर फायटर्स. ही मॅच यानंतरची होणार आहे. लीग स्वरूपातील सामन्यांमधील शेवटची मॅच आणि त्या मॅचचा टॉस आपण करतोय. टॉस करण्यासाठी आदरणीय राजेंद्र आंबेकर साहेबांना विनंती आहे, आपण टॉस करण्यासाठी या. 24 चेंडू 76 टार्गेट असणारा सामना मैदानाच्या आतमध्ये ऑन होतोय. प्रणव निगडे ऑन स्ट्राईक. व्हाईट बॉलचा इशारा. पहिला चेंडू अवांतर आलाय. अवांतर धाब्याने संघाचं खातं उघडलंय. शिवम मोडक गोलंदाजी मार्कवर आहेत, तर नॉन स्ट्राईकला अमित मोडक. आक्रमण आक्रमण प्रणव निगडेच्या बॅटमधून चेंडू सरळ जाईल सीमारेषेच्या बाहेर. शिव शंभोचा छावा मिळाल्या 6 धावा. षटकार. षटकाराने धावफलक पुढे जाते. धावफलकावरती 7 धावा आहेत. वेडात मराठी वीर दौडले 7. म्यानातून उसळे तलवारीची पात. एक एक मावळा लढला होता. इथे सामना विजयी करायचा आणि त्यासाठी प्रत्येकाला लढावं लागेल. मॅच महत्वपूर्ण आहे. सामना रंगणार यात मात्र शंका नाहीये. शेवटच्या क्षणापर्यंत झुंज पाहायला मिळेल. गोलंदाज सज्ज होत आहेत. टॉस आपण या ठिकाणी संपन्न करतोय. राजेंद्र आंबेकर साहेबांना विनंती आहे, आपण टॉस करण्यासाठी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या. बोथ कॅप्टन चला. इथे देखील समोरच्या दिशेने हवाई तडाखा तर आहे. तिथे क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. झेल सीमारेषेच्या लगत टिपलाय, परंतु सुरक्षितरित्या टिपलाय की काय यासाठी तिसऱ्या पंचांकडे निर्णय. चक्रधर फायटर्स संघाचे कॅप्टन चला. टॉस आपण संपन्न करतोय. पंचांचा निर्णय आलाय OUT आउट. शिवम पुन्हा एकदा सज्ज होतील मारा करण्यासाठी. न्यू बॅटर संतोष चव्हाण मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. हा चेंडू देखील शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा संपर्क कोणत्याच प्रकारचा नाहीये. चेंडू डॉट चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळतोय. 7 धावसंख्येवरती धावफलक स्थिर आहे. इथे देखील बॅटने डिक्लेरेशन झोन. 1 धाव येते. धावफलक 1च्या मदतीने 8 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचले. 8 धावा एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. आक्रमण मैदानाच्या आतमध्ये होणं गरजेचं आहे. मॅच महत्वपूर्ण आहे. चक्रधर फायटर संघाने टॉस विन केलाय आणि प्रथमतः फलंदाजी करण्याचा निर्णय आहे. तर पहिलवान हरिश्चंद्र साबळे युवा मंच प्रथमतः क्षेत्ररक्षण करेल. इथे देखील समोरच्या दिशेने हवाई तडाखा. शेणाची कपडे भंडाऱ्याचा नाद. वारे फकड्या. टाक उचल की टाक. टाक उचल की टाक. षटकार. षटकाराच्या मदतीने 14 धावसंख्येवरती धावफलक जाऊन पोहोचलंय. एक चेंडू बाकी आहे. पहिला वाईड, त्यानंतर षटकार, त्यानंतर विकेट, त्यानंतर डॉट, एक सिंगल आणि षटकार असे 5 चेंडू झालेत. इथे देखील बॅटने दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक आहेत. फेकी सुरे एक, तोपर्यंत एक सिंगल आली आहे. एका धावसंख्येच्या मदतीने धावफलक पुढे जाते. षटक संपेल. पहिल्या क्रमांकाचं पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. 1 बाद 15 धावा आहेत. 18 चेंडू आणि 61 विजयाचं समीकरण.
अर्थात 20च्या सरासरीने धावा जमवायच्या आहेत. प्रणव मोडक संपर्क करा. पंधरा धावा धावफलकावरती आहेत एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. शेवटचे आता चेंडू शिल्लक आहेत ते 18. बनवायच्यात 61 धावा. 18 चेंडू 61. षटक क्रमांक 2 गोलंदाजीच्या माध्यमातून अक्षय मोडक अर्थात आबा गोलंदाजी मार्कवर सज्ज होत आहेत. कशा प्रकारचं कामकाज करतील हे देखील पाहणं गरजेचं. उपस्थित तमाम क्रिकेट रसिकांचं पालखी मैदान ऑक्शन प्रीमियर लीगच्या निमित्तानं मनापासून सहर्षाचं स्वागत. जबरदस्त आयोजनात मात्र ही क्रिकेटची स्पर्धा या मैदानावरती आपण सर्वच जण पाहतोय. दुसऱ्या षटकाला होतोय प्रारंभ. 18 चेंडू 61 धावा विजयाचं समीकरण. पॉवर प्लेचं षटक संपलंय. क्षेत्ररक्षणाची रांगोळी सीमारेषेच्या लगत सजलेली पाहायला मिळते. इथे देखील पुढे सरसावत अलॉंग दी कार्पेट जमिनीला समांतर फटका पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचत आहेत. सिंगल डबलचं समीकरण. 2 धावा येतील. धावफलक 2च्या मदतीने पुढे सरसावेल. धावफलकावरती 17 एका गाडीच्या मोबदल्यामध्ये. पुन्हा एकदा मॅच सुरू होताना पाहायला मिळेल. 17 धावसंख्येवरती धावफलक आहे. गोलंदाज अक्षय पुन्हा एकदा सज्ज होता. स्ट्राईकच्या दिशेने संतोष. फुलटॉस स्वरूपाचा चेंडू समोरच्या दिशेने हवा यात्रेला पाठवलाय. इस्को लगाडाला तो लाईव्ह झिंगायला आला. षटकार चेरन षटकाराच्या मदतीने धावफलक पुढे जाते. धावफलकावरती 23. शेवटचे 16 बॉल आणि विजयासाठी अजूनही बनवायच्या आहेत त्या 53 धावा. शनी रंग बदलणारा खेळ म्हणून क्रिकेटकडे पाहिलं जातं. अनिश्चिततेने परिपूर्ण असणारा खेळ म्हणून देखील क्रिकेटकडे पाहिलं जातं. आणि असाच असणारा क्रिकेटचा 16 या मैदानावरती आपण पाहतोय. मंजिल तो खेर मिल जाएगी लाख धागो का सफर है जिंदगी बुनते रहो. एक एक धाव विनायची आहे. त्यासाठी कष्ट हे घ्यावेच लागतील. 23 धावसंख्येवरती धावफलक जाऊन पोहोचलाय. षटक क्रमांक 2 अक्षय पुन्हा एकदा सज्ज होत आहेत मारा करण्यासाठी. इथे देखील अलॉंग दी कार्पेट जमिनीला समांतर फटका. लॉंगॉन क्षेत्रामध्ये चेंडू अडवला जातोय. पडझड जाणवेल तोपर्यंत 2 तर आल्यात. तिसऱ्या धावेसाठी कोणत्याच प्रकारचा प्रयत्न नाहीये. चुका वारंवार चुका. गलती 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 ओपे गलती. 3 धावा येतील. धावफलक 3 धावसंख्येच्या मदतीने 26 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचलाय. धावफलकावरती 26 एका गाडीच्या मोबदल्यामध्ये. अभित मोडक आता स्ट्राईकच्या दिशेने खेळताना पाहायला मिळतील. पहिल्या षटकामध्ये नॉन स्ट्राईकच्या दिशेने आपण त्यांना पाहिले. आता शून्यातून विश्वाची निर्मिती करायची आहे. सव्वीस धावा एका गाडीच्या मोबदल्यामध्ये. गोलंदाज सज्ज होत आहेत मारा करण्यासाठी. अक्षय स्ट्राईकच्या दिशेने अमित मोडक.
पुन्हा एकदा मॅचला होते सुरुवात. 26 धावा आहेत धावफलकावरती. कोलवटाप्पा चेंडू समोर दिशेने फॉलो थ्रू मध्ये अडवण्याचा प्रयत्न. एक बेगमान सिंगल. एका धावेबरोबर धावफलक 27 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचले. 14 चेंडू आणि 49 धावा. आता मात्र विजयाचं समीकरण. शनोशनी रंग बदलणारा खेळ म्हणून क्रिकेटकडे पाहिले जातं आणि रंगीबिरंगी क्रिकेट वडकी गावामध्ये आपण पाहतोय संपन्न होत आहे. एक सुपर डुपर हिट आयोजन संतोष चव्हाण आपण पाहतोय स्ट्राईकच्या दिशेने आहेत. त्या स्पर्धेचे मुख्य आयोजक म्हणून त्यांच्याकडे आपण सातत्याने पाहतो आणि क्रिकेटच्या मैदानावरती देखील आपल्या नावाचा डंका वाजवायचा आहे. त्या दृष्टीने मैदानाच्या आतमध्ये खेळत आहेत. मॅच महत्त्वपूर्ण आहे. दोन्ही संघांना ठाऊक असावं. शेवटच्या क्षणापर्यंत झुंज द्यावी लागेल. इथे देखील आडोबॅटने दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक धावतील चेंडूच्या पाठमोर. डीप स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न. सिंगल डबलचं समीकरण. 2 तर आल्यात. तिसऱ्या धावेसाठी कोणत्याच प्रकारचा प्रयत्न नाहीये. धावफलक पुढे सरसावेल 2 धावसंख्येच्या मदतीने. धावफलकावरती 29 धावा एका गाड्याच्या मोबदल्यात. 13 चेंडू 47 समीकरण. इथे देखील सुरेख चेंडू येताना पाहायला मिळतोय. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. डॉट बॉल येईल. षटक संपेल. दुसऱ्या क्रमांकाचं 2 षटकांचा खेळ संपलाय. एक बाद 29 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत ते 12 बनवायच्या 47. 12 चेंडू 47. बाउंड्रीच्या जवळपास जे खेळाडू बसलेत ना थोडंसं पाठीमागे सरकून बसा विनंती असेल. सत्तेचाळीस धावा 12 चेंडूंमध्ये बनवायच्या आहेत. अजूनही विजयाचं समीकरण पाहायला मिळेल. षटक क्रमांक 3 गोलंदाजीच्या माध्यमातून रणजित मोडक सज्ज होताना पाहायला मिळतील. यष्ट्या उद्ध्वस्त होत आहेत. 3 तार त्रिफळा. दांडी गुल, बत्ती गुल आणि फर्निचर उद्ध्वस्त. फलंदाज होईल बाद. धक्का क्रमांक 2. 11 चेंडू 47. रमेश गायकवाड न्यू बॅटर दाखल होतील स्ट्राईकच्या दिशेने. इथे देखील सुरेख चेंडू येताना पाहायला मिळतोय. रणजित अफलातून गोलंदाजी आहे. अक्षरशः उभं केले फलंदाजांना. कमालीची गोलंदाजी पाहायला मिळेल. 10 चेंडू 47 समीकरण. इथे आक्रमण समोरच्या दिशेने. डीप एक्स्ट्रा कव्हर. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. टिप लाईज हेल आणि इथे रमेश गायकवाडला देखील शून्यावरती परतवण्यामध्ये यश. विकेट. धक्का क्रमांक 3. समोरच्या दिशेने आक्रमण आणि याचबरोबर चेंडू सीमारेषेच्या बाहेर. प्रकाश बोराटे मैदानाच्या आतमध्ये आलेत आणि आल्यासरशी आक्रमण करतील. षटकार आलाय. षटकाराच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती 35.
35 धावा पाहायला मिळतील. शेवटचे 8 चेंडू आणि 41 धावेंची गरज. यानंतर पहिलवान हरिश्चंद्र साबळे युवा मंच संघ रेडी रहा. सामना संपला रे संपला. सर्व खेळाडू मैदानाच्या आतमध्ये जातील. इथे देखील उंच भरारी चेंडूने घेतली आहे. झेल टिपला. डेड बॉल. डेड बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून आहे. मृत स्वरूपाचा चेंडू पंच घोषित करतायत. जीवनदान म्हणावं लागेल. इथे आक्रमण समोरच्या दिशेने. चेंडू सरळ हवा यात्रेला जाऊन पोहोचलाय. फटक्यात आहे वजन. धावा मिळतील अर्धा डझन. षटकार शिरन. लागोपाठचा दुसरा देखील आलाय. धावफलक पुढे सरसावेल. धावफलकावरती 41 धावा पाहायला मिळत आहे. शेवटचे 7 चेंडू आणि 35 धावेंची गरज. हा चेंडू अगदी आपण पाहूया. इथे डॉट येताना पाहायला मिळतोय. षटक संपेल मैदानाच्या आतमध्ये. तिसऱ्या क्रमांकाचं 3 बाद 41. 6 चेंडू 35 बनवायचे आहेत. पहिला चेंडू या षटकाचा अफलातून येताना पाहायला मिळतोय. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. आदित्य गोलंदाजीच्या माध्यमातून आलेत. 5 चेंडू 35. फुलटॉस स्वरूपाचा चेंडू आडा बॅटने दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतील. सिंगल तर घेतली आहे. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आहे. 2 धावा येतील. धावफलक 2च्या मदतीने पुढे जाते. 43 ऑन बोर्ड. 43 धावा धावफलकावरती आहे. 4 चेंडू 33 धावेंची गरज. हा चेंडू इथे सुरेख येताना पाहायला मिळतोय. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. डॉट बॉल. शरीरापासून चेंडू दूर ठेवण्याचा प्रयत्न पाहायला मिळालाय. हा चेंडू देखील सुरेख येताना पाहायला मिळेल. बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट आहेत. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. 2 चेंडू 33. हा चेंडू देखील सुरेख लाजवाब त्यांना पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी आहे. इथे देखील सुरेख चेंडू त्यांना पाहायला मिळतोय. षटक संपेल 4थ्या क्रमांकाचं. याचबरोबर सामना देखील संपलाय. या सामन्यावरती अनिल काका गायकवाड युवा मंच संघ नक्कीच जुंदार फायटर्स हा संघ नक्कीच विजय मिळवेल. खूप खूप असं अभिनंदन. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच हा किताब आपण देणार आहोत. एक अफलातून खेळी. जबरदस्त फलंदाजी यांची पाहायला मिळाली. 15 चेंडू 43 धावेंची खेळी. 4 षटकार 1 चौकार ज्यांच्या बॅटमधून पाहिले. अर्थात अमोल मोडक ठरतात या सामन्याचे मॅन ऑफ द मॅच. चक्रधर फायटर सलामीची जोडी पाठवा मैदानाच्या आतमध्ये.